ससूनचे डीन एकनाथ पवार यांची आता चौकशी होणार असल्याचं कळतंय। बेवारस रुग्णांना निर्जन स्थळी सोडण्यात येत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते दादा गायकवाड यांनी केला होता आणि याच विरोधात ते गेल्या 10 दिवसांपासून उपोषण सुद्धा करत होते। अखेर हे उपोषण त्यांनी मागे घेतलंय। डीन एकनाथ पवार यांच्यासोबतच ससूनचे अधीक्षक येल्लप्पा जाधव, विभाग प्रमुख यांचीही चौकशी आता होणार आहे। तर नियमानुसार प्राध्यापकपदी असणारी व्यक्तीच अधीक्षक पदासाठी पात्र असते, मात्र येल्लप्पा जाधव सह प्राध्यापक असताना त्यांची अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आणि या सर्व भोंगळ कारभाराविरोधात दादा गायकवाड यांनी आवाज उठवलाय। या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड यांच्याकडून। सागर, काय सांगाल आता ससूनच्या डीनची पुन्हा एकदा चौकशी होणार आहे, पुन्हा एकदा हे इथले डीन अडचणीमध्ये सापडले? नक्की वैद्यकीय शिक्षण मंत्री आहेत हसन मुश्रीफ यांच्याकडून बेवारस पेशंट संदर्भात आणि इतर संदर्भात एकनाथ पवार, येल्लप्पा जाधव यांची चौकशी जी आहे ती केली जाणार आहे। गेल्या 10 दिवसापासून दादा गायकवाड यांचं उपोषण जे आहे ते ससून रुग्णालयाबाहेर सुरू होतं। 80 बेवारस पेशंट जे आहेत ते ससून मधून गायब झाल्याचा आरोप दादा गायकवाड यांनी केलेला होता आणि त्या संदर्भातलं स्टिंग ऑपरेशन करूनही त्यांनी हा सर्व प्रकार समोर आणलेला होता। मात्र 10 दिवसाच्या उपोषणानंतरही कुठलाही चौकशी जी आहे ती होत नव्हती। ज्यावेळेस पोलिसांनी वाढीव कलम लावले आणि जर 15 दिवसाची मुदत दादा गायकवाड यांना दिलेली आहे आणि 15 दिवसामध्ये हे जे कोणी दोषी असतील अगदी सागर, ससूनचा हा भोंगळ कारभार आता कधी बंद होणार हेच पाहणं महत्त्वाचं असणार आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।